चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग येतोय। विजय वडेट्टीवार गटातले 20 नगरसेवक गट नोंदणीसाठी पोहोचलेत। वडेट्टीवार गटातील नगरसेवक नागपूर विभागीय कार्यालयामध्ये पोहोचले। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या गटातील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतोय। चंद्रपूर महानगरपालिकेतील वडेट्टीवार गटातील 20 नगरसेवक नोंदणीसाठी कार्यालयात पोहोचले। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे अंतर्गत वाद आहेत। धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा हा वाद आहे आणि त्यामुळे आता कोण महापौर बनणार याकडे सुद्धा सगळ्या चंद्रपूरचं लक्ष लागलेलं आहे। या अंतर्गत वादामुळे बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत आणि आता अगदी पक्षश्रेष्ठींपर्यंत या सगळ्या वादाच्या चर्चा पोहोचतायत आणि तिथे सुद्धा निकाल येतोय की नाही, यावर काही तोडगा निघतोय की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कारण आता सध्या सगळीकडेच महापौर पदासंदर्भात उपमहापौर पदासंदर्भात बरीच चर्चा सुरू झालेली आहे, हालचाली तशा होत आहेत। आणि इथे चंद्रपूरमध्ये मात्र जो काँग्रेसमधला अंतर्गत वाद आहे, वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर असा जो वाद आहे, त्याचा मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रतिनिधी तेजस मोहतुरे या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। तेजस, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर चंद्रपूर महानगरपालिकेतील जे वाद आहेत ते चव्हाट्यावर आल्याचे चित्र आपण वेळोवेळी पाहतो। आज सुद्धा अशाच परिस्थिती आज सध्याच्या घडीला नागपुरात दिसत आहे। एकूणच बघितलं असेल तर नागपुरातील आयुक्त कार्यालयात जे आहेत ते विजय वडेट्टीवार यांच्या गटातील 20 जे नगरसेवक आहेत ते गट नोंदणी करण्याकरिता नागपुरातील आयुक्त कार्यालयात दाखल झाले। यासोबत भाजपचे सुद्धा नगरसेवक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। एकूणच संपूर्ण चित्र जर बघितलं असेल तर या अगोदर सुद्धा जे आहे ते विजय वडेट्टीवार गटाने जे आहे ते आक्षेप धानोरकर यांच्या गटावर घेतलेला होता की जे धानोरकर यांनी जे गट स्थापना केले ते अनधिकृत आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर आयुक्तांनी हा नगरविकासाकडे जे आहे ते संपूर्ण या प्रकरण पाठवलं। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत जर बघितलं असेल तर मोठा टास्क निर्माण झालेला, कारण की अनधिकृत जे आहे ते गट नोंदणी केल्याचे आरोप जे आहे ते वडेट्टीवार यांनी धानोरकरवर लावलेला होता। त्यामुळे आता या संपूर्ण वादात जे आहे ते कोण एकंदरीतच कोणाची वर्णी लागतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की भाजप सुद्धा या संपूर्ण याच्यात जे आहे ते आमच्या महापौर बनणार यासाठी जे आहे ते रस्तिकेश करत आहेत। तर युबीटीकडे जे आहे ते 6 नगरसेवक व अन्य असे 10 नगरसेवक आहेत। त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर बनणार तरी कोण या निमित्तानं प्रश्न उपस्थित होता। मात्र ज्या पद्धतीनं नागपूर विभागीय कार्यालयात जे आहे ते 20 नगरसेवक जे पोहोचले आहेत त्यांना जे आहे ते आयुक्त मान्यता देते की जे अगोदर धानोरकर यांनी जे गट नोंदणी केली होती त्यांना मान्यता देते, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी तेजस।